हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आहे डेली रूटीन ब्लॉग आहे। जर तुम्हाला माझा डेली रूटीन ब्लॉग जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स। तर रोज सकाळी लवकर उठून मी सगळ्यात पहिले गरम पाणी पिते आणि थोडंसं वॉकिंगला जाते। तर वॉकिंगला आम्ही दोघं जण जातो आणि आमची मुलगी सायकलवर असते। तर अशी थोडीशी वॉकिंग केल्यानंतर माझं पुढचं रूटीन सुरू होतं। तर सकाळी वॉकिंग करणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। तर तुम्ही पण सकाळी रोज लवकर उठून वॉकिंगला जात जा, कारण इथं बघू शकता तुम्ही की ग्राउंडवर इतके लोक असतात की ग्राउंड खूप फुल असतं, म्हणून आम्ही रस्त्यावरच वॉकिंग करून घेतो। तर आता आपली वॉकिंग झालेली आहे आणि मी घरी आलेली आहे। तर ब्लॉगमध्ये बघू शकता की मी अपार्टमेंटमध्ये आलेली आहे आता। तर याचं पुढचं रूटीन कंटिन्यू तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा। तर तुम्हाला डेली रूटीन ब्लॉग जर आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी असेच व्हिडिओ नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल। तर आता लिफ्टमध्ये मी आलेली आहे आणि पुढचं रूटीन ब्लॉग चालू होणार आहे। नंतर घरात गेल्यानंतर मी थोडंसं बसणार आहे, नंतर परत एक ग्लास गरम पाणी पिणार आहे। तर गरम पाणी नक्की प्या मित्रांनो, कारण आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। गरम पाणी पिल्यानंतर मी पूर्ण घराला झाडू मारून घेणार आहे। नंतर आपण फ्रेश होणार आहोत आणि मग छोटीशी देवपूजा करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये की मी आता देवपूजा करून घेते आहे। तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, याच्यामध्ये मी भाजीची रेसिपी पण दाखवलेली आहे, तर ती नक्की बघा। देवपूजा झाल्यानंतर मिस्टर म्हटले की थोडीशी चहा ठेव, म्हणून चहा ठेवला आणि दोघांनी सोबत चहा घेतलेला आहे। तर नंतर ते गेले ऑफिसला आणि मी थोडासा भाजीपाला घ्यायला गेली होती। तर भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली आहे। तर आज आपण काजू करीची रेसिपी बघणार आहोत। तर काजू हे मी रत्नागिरीवरून आणलेले होते। तर बघू शकता ब्लॉगमध्ये काजू किती छान आहे। नंतर मी रेसिपीला लगेच सुरुवात केली। कांदा घेतला, कांदा बारीक चिरून घेतला, टमाटाचं बारीक चिरून घेतलेला आहे आणि इकडे लगेचच वाटीमध्ये काजू भिजायला ठेवलेले होते। तर आपला कांदा चिरून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यात आपण कांदा टमाटर हे चांगलं परतवून घेणार आहे। आणि काजू करीचा मसाला मी बाहेरूनच आणलेला होता, तर तो मसाला आपण त्याच्यात टाकायचा आहे आणि चांगलं परतवून घ्यायचा आहे। भिजवलेले काजू त्याच्यात टाकायचे आहे, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे। अशी काजू करी नक्की करून बघा, एकदम छान लागते आणि मस्त लागते। मी थोडेसे काजू भिजवलेले मिक्सरमध्ये बारीक करून त्यांना परत त्या करीमध्ये टाकलेले आहे। थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे। आपली काजू करी तयार झालेली आहे। नंतर इकडे हॉलमध्ये आली आणि बघते तर काय मुलगा मस्तपैकी ड्रॉइंग करत होता। तर त्याची ड्रॉइंग कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आणि आता सुट्ट्या चालू आहे, तर आपल्या मुलांना जे काही आवडतं ते नक्की करू द्या। माझ्या मुलाला ड्रॉइंग खूप आवडते, म्हणून मी त्याला ड्रॉइंग करू देते। नंतर मी परत किचनमध्ये गेली आणि जो भाजीपाला आणला होता तो मी फ्रीजमध्ये भरून घेतलेला आहे। तोपर्यंत आपली काजू करी तिकडे गॅसवर होत आहे। तर भाजीपाला भरून झाल्यानंतर मग मी लगेचच चपात्या करायला घेतल्या। तर आपण आता काजू करीसोबत चपात्या आणि भाकरी दोघीही करणार आहोत। चपात्या करत होती, तितक्यात मुलगा म्हणाला, मम्मी मला भूक लागली आहे, म्हणून मी त्याला काजू करीची भाजी आणि एक चपाती दिली। तर काजू करीची भाजी इतकी मस्त झालेली होती, तर मुलगा म्हणाला की मम्मी नेक्स्ट टाइम परत नक्की बनव।
नंतर मग मुलगी आली. मुलगी म्हटली की मम्मी मला एक चपाती लाटू दे, म्हणून मी तिला एक चपाती लाटू दिलेली आहे. तर बघू शकता ब्लॉगमध्ये की माझ्या मुलगीने एक चपाती केलेली आहे. तर पुढे चपाती झाल्यानंतर मी लगेचच भाकरी करायला घेतलेल्या आहे. आता माझं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आता थोडेसे भांडे होते ते भांडे घासून घेतले, किचन कट्टा पुसून घेतलेला आहे. तर लगेच स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन कट्टा आणि भांडे आवरून घेतले तर नंतर आपल्याला त्रास होत नाही. तर असं मी नेहमीच करत असते की थोडेसे भांडे मी पहिलेच घासून घेत असते. नंतर मग जास्त भांडे पडले तर आपल्याला कंटाळा पण येतोय आणि आपलं बाकीचं दुसरं कामही राहून जातं आहे, म्हणून मी थोडेसे भांडे पहिलेच घासून घेत असते. नंतर आता आपलं इकडं सगळं झालेलं आहे आणि दुपार पण झालेली आहे. तर मिस्टर जेवण करायला आलेले आहे घरी, तर आम्ही आता सगळेजण जेवण करतो. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि जाता जाता छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड. बाय.